मला अभ्यासाचे वेळ लावणारे माझे वडील, ज्यांच्यामुळे तुम्ही मला बुद्धिमान ही उपमा देता, परंतु माझ्या आयुष्यात ती एक खूप महत्त्वाची आहे, जिने माझ्यासाठी अथक परिश्रम घेतले, प्रत्येक परिस्थिती लढली, पण कधी रडत बसली नाही. ती आहे माझ्या जीवनाचा आधार. तिच्याशिवाय माझे नावच पूर्ण होऊ शकत नाही. ती आहे माझी रामू, तुमची रमाई, जिच्यामुळे मी या देशाला संविधान देऊ शकलो. जेव्हा संविधान लिहित असताना संविधान सभेत चर्चा चालली होती की मतदानाचा अधिकार नेमका कुणाला द्यायचा. त्यावेळी कोणी म्हणाले ज्यांच्याकडे शिक्षण आहे त्यांना मतदानाचा अधिकार द्या, व त्यावेळी कोणी म्हणाले ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांना मतदानाचा अधिकार द्या. मग मी विचार केला बाकीच्या लोकांचं काय, जे गोरगरीब आहे त्यांचं काय. मग मी म्हटलं या देशात जो जो व्यक्ती जन्माला येईल त्याने विशिष्ट वयाची मर्यादा पूर्ण केल्यावर प्रौढ मताधिकार द्या. आज तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळाला, पण तुम्ही पुरेपूर आणि योग्यरित्या वापर करता का? कोणी दारूच्या घोटावर तर कोणी 100 रुपयाच्या नोटावर स्वतःचे मतं विकत आहात. ही परिस्थिती बघून डोळे आसवांच्या भोवऱ्यात बुडून जातात. हृदय दाटून येते व अश्रूंच्या धारा वाहतात. मग विचारतो की तुम्हाला मी मतदानाचा अधिकार कशासाठी दिला होता? माझ्या देशाची अशी दयनीय अवस्था व्हावी यासाठी नव्हता दिला तुम्हाला अधिकार. अरे 70 वर्षापासून मतदान करीत आहात, आता तरी मत द्यायच्या आधी विचार करा. मी तुम्हाला मतदानाचा अधिकार राजा बनवण्यासाठी दिला होता, कोणत्याही पक्षाचा दलाल किंवा चमचा बनवण्यासाठी नाही. चला उठा बहुजनांनो, जा आपल्या घराच्या भिंतीवर जाऊन लिहा. तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे. ग्रामसेवकापासून ते प्रधान सचिवापर्यंत, ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून ते प्रधानमंत्र्यापर्यंत प्रत्येक जागा तुम्हाला काबीज करायची आहे. तेव्हा तुम्हाला न्याय मिळेल. देशातील सर्व नागरिकांनी सन्मानाने जगता यावं यासाठी मी अहोरात्र मेहनत करून तुमच्या आमच्या बहुजनांचे हिताचे कायदे बनवलेत. आज तुम्ही त्याचा लाभ घेतात हे बघून खूप आनंद होतो, पण माणसांना ओळखत नाही हे ऐकून खूप दुःख होतो. आजही बऱ्याच ठिकाणी उच्च नीचता आहे. बंद करा हे उच्च नीचता पाडणं. उच्च नीचतेचा भारत मला अपेक्षित नाही. सर्व मानवाने एक संघ राहावे हीच अपेक्षा.